जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक चांगल्या प्रकारे गाजते. माजी आमदार शरद सोनवणे, विद्यमान आमदार अतुल बेनके, विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, महाविकास आघाडीचे बंडखोर माऊली खंडागळे, भाजपचे आशाताई बुचके, देवराम लांडे असे अनेक उमेदवार रिंगणामध्ये आहे. जुन्नरची उमेदवारी ही शिवसेनेलाच म्हणजे मशालीला सुटावी अशा प्रकारचा आग्रह होता. उमेदवारी शेरकरांची जाहीर होण्याच्या एक दिवस अगोदरच्या आसपास नारायणगावला म्हणजे 14 नंबरला शिवसेनेने मोठा मेळावा घेतला. ह्या मेळाव्यामध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्या फोटोला कोल्हेचं चित्र लावलं. हे लीडर नाही तर हे डीलर आहेत अशा प्रकारची चर्चा पण झाली. शरदांनी कोल्हेंवर जोरदार टीका केली. असंच तुम्ही वागणार असाल तर असे फोटो तालुकाभर लागतील अशा प्रकारची टीका झाली. त्याच्यानंतर बरंचसं पाणी वाहून गेलं. माऊली खंडागळ्यांना उमेदवारी नाही मिळाली, सत्यशील शेरकरांना उमेदवारी मिळाली. त्यांचा फॉर्म भरायला शरद चौधरी हजर, टोलेजंग भाषण केलं. महाविकास आघाडीचा शब्द पाळला. शरदांना शब्दाचा पक्का माणूस आहे, जे बोलतो ते करतो. शिवसैनिकांची प्रामाणिक कामं करणं, सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणं, कोणाच्याही सुखदुःखामध्ये सगळ्यात पहिले हजर होतात ते शरद चौधरी. या जुन्नरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जुन्नरची उमेदवारी कुठल्याही परिस्थितीमध्ये मशालीला सुटायला हवी अशा प्रकारची मागणी होती. खासदार कोल्हेंवर टीका करणारे शरद चौधरी अचानकपणे युटर्न घेतात, शेरकरांच्या कळपामध्ये सामील होतात. त्याला गोंडसार नाव दिलं जातं महाविकास आघाडी. नेमकं काय घडलं हा आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. अण्णा, आपल्याला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जुन्नर मतदारसंघामधून महाविकास आघाडीची उमेदवारी मशालीला सुटावी असा तुमचा मोठा आग्रह होता. नेमकं काय घडलं, कुठं माशी शिंकले? जुन्नरमध्ये मशालीला उमेदवारी मिळावी आणि मशालीसाठी आग्रह धरला आम्ही सर्वांनी. मातोश्रीपर्यंत आम्ही गेलो, सचिनभाऊ आहिर साहेबांना भेटलो, जिल्हा प्रमुखांनी सुद्धा संपर्क साधले, मातोश्री आमदार आदरणीय बाळासाहेब दांगट आम्ही सर्वजण पोहोचलो आणि आग्रहाची भूमिका आम्ही घेतली की जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सभापती असेल, जिल्हा परिषदेचे 7 उमेदवार असतील, नगरपालिकेचा अध्यक्ष असेल किंवा पंचायत समितीचा सभापती असेल, ही सर्व पदं आम्ही ह्या तालुक्यात शिव जन्मभूमीमध्ये मिळवलेली आहेत आणि आजही मतदारांची बांधणी ही आम्ही चांगल्या प्रकारची केलेली आहे. 70% मतदान हे शिवसेनेला होणार, मशालीला होणार याची गॅरंटी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. गेले 35 ते 40 वर्ष मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य 87 साली झालो आणि ग्रामपंचायत सदस्य असेल किंवा विघ्नर सहकारी साखर कारखान्याचा संचालक असेल, कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक असेल किंवा 2 गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा चेअरमन असेल, दूध संस्थेचा चेअरमन असेल, तळागाळातील पदापासून तर तालुक्यातील शिवसेना तालुका प्रमुख तर उपजिल्हा प्रमुखपर्यंत, विभाग प्रमुखपर्यंत अशी मी भरारी मारलेली आहे. आदरणीय शेखरदादा कोऱ्हाळे माझ्या बरोबरीनं काम केलं, स्वर्गीय अविनाश राणे साहेबांनी माझ्या बरोबरीनं काम केलं, त्याचबरोबर स्वर्गीय रामदास शेठ चव्हाणनी माझ्याबरोबर काम केलं, स्वर्गीय विलासदाते असतील, स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ असतील सभापती म्हणून काम केलं. शरदांना तुम्हाला इकडे थांबवतो, आपण चर्चा थोडीशी पुढे नेऊ. जुन्नरची विधानसभा मशालीला सुटावी अशा प्रकारचा आग्रह होता. नारायणगावला मेळावा झाला. तुम्ही नारायणगावमध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर प्रचंड टीका केली. हे लीडर नाही तर हे डीलर आहे अशा प्रकारचे तालुकाभर फ्लेक्स लागतील असं म्हणाले. दुसऱ्या दिवशी शेरकरांना उमेदवारी मिळाली. तुम्ही शेरकरांचा फॉर्म भरायला जुन्नरला गेलात. तिथं जे काय भाषण केलं ते सगळ्यांना माहिती आहे. आज सगळेजण तुमच्याबद्दल अप्रत्यक्षपणे टीका करतायत की शरदांनी असं वागायला नव्हतं पाहिजे. बरोबर. तुम्ही जे मला प्रश्न विचारला आहे की ज्या वेळेला मी 14 नंबरला भाषण केलं, मी माऊलींची मिरवणूक वाचत गाजत आली, मी पाहिली. मी व्यासपीठावर होतो, त्याच्यात अनेक स्टिकर लावलेले, म्हणजे ते छोटे छोटे बॅनर बनवलेले होते किंवा बोर्ड बनवलेले होते. त्या बोर्डवर एक निशाणी मला जाणवली, पण मला काही ती आठवली नाही नेमकी हे कोल्ह्यांच्या फोटोला हे केलं आहे किंवा वेगळं काय प्रतिमा जोडली. त्याच्यात माऊलीचे फोटो होते, हे होते आणि त्याच्यात खाली लिहिलं होतं लीडर नव्हे तर डीलर.
त्याच्यावर मी काही चर्चा केलेली नाही किंवा कोल्यांवरती असभ्य असं भाषण किंवा असभ्य असं बोलणं कुठल्याही प्रकारचं मी केलेलं नाही. पण मी सभेत विचारलं मला याचा अर्थ काय कळत नाही, कळलाही नाही. तर माझ्या बाजूला आदरणीय सुनीलजी मेहर असतील, माऊलीजी खंडागळे असतील, प्रसन्नाना डोके असतील, बाबाशेठ परदेशी असेल, तर त्यांनी मला बाजूला घेऊन तो अर्थ सांगितला. परंतु मी माझ्या भाषणामध्ये आदरणीय कोल्हे साहेब आपल्या लाडके खासदार आहेत, परंतु त्या पोस्टर बॅनरची मला म्हणजे ते का लावलेत किंवा माऊली शेठचे फोटो जागजागी लावलेले मला त्याच्याबद्दलचं काही समजलेलं नाही. आणि मी आदरणीय कोल्हे साहेबांचा आजही आदर करतो. त्यांच्याबद्दल मी गलिच्छ काही त्याबद्दल बोललेलो नाही. आता तुम्हाला कोणी सांगितलं असेल आणि किंवा त्या दिवशी नाही, वास्तव असं आहे की कोल्हेंचा एक बॅनर होता, फोटो होतो, त्याच्यामध्ये कोल्हे साहेबांच्या चेहऱ्यावर एक कोल्हा लावलेला होता. हे लीडर नव्हे तर डीलर आहेत. आणि तुम्ही असं म्हणाले हे जर असेच वागणार असतील तर अशा प्रकारचे फ्लेक्स तालुकाभर लागतील. हा तुमचा इशारा शिवसैनिक म्हणून असणं काही चूक नाही. प्रश्न असा आहे का तुम्ही आदल्या दिवशी मशालीला उमेदवारी मिळाली पाहिजे असं म्हणत होते, दुसऱ्या दिवशी तुतारीला उमेदवारी मिळाल्यावर घाईघाई त्या व्यासपीठावर गेलात. हे शिवसैनिकांना आवडलेलं नाही. शिवसैनिकांची नाराजी योग्य का तुम्ही तिकडे जे पटकनी जॉईन झालात हे योग्य? वाणी साहेब, तुम्ही विचारलेला प्रश्न कोल्हे साहेबांना पहिल्या अर्थाने मी कोणती टीका केलेली नाही. तो मुद्दा क्लिअर पण मुद्दा क्लिअर आहे की त्या ठिकाणी मिरवणूक येत असताना ते मला पोस्टर छोटे छोटे दिसले, म्हणून मी त्यांना विचारलं का हा काय प्रकार आहे आणि हे कशासाठी हे बॅनर लावलेत किंवा कोल्हे साहेबांच्या याला कशासाठी तुम्ही ते वापर करतायत, मला याचा अर्थ कळालेला नाही. तुम्ही व्हिडिओ क्लिप आजही बघा. त्यानंतर तुम्ही विचारलेला मला जो प्रश्न आहे की बुवा घाईघाईनं मी माऊलीचा फॉर्म भरायला सुद्धा नव्हतो. ज्यावेळेस मला मुंबईसारख्या ठिकाणी बोलवणं आलं आणि बोलवणं आलं, कोणी बोललो होतं? मला बोलवायला बामणे साहेब आमचे संपर्क नेते, संपर्क प्रमुख. मग आम्ही मुंबईला गेलो. त्यांचा पुन्हा मला फोन झाला की अण्णा उद्या महाविकास आघाडीचा सत्यशील दादाचा यांचा फॉर्म भरायचा आहे, तुम्ही कुठं? म्हटलं मी मुंबईलाच आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मुंबईमध्ये आहे आणि मला अपॉइंटमेंट आहे डॉक्टरांची, मी त्या ठिकाणी आलेलो आहे. तर ते म्हटले महाविकास आघाडीचा फॉर्म भरायचा आहे, सचिन भाऊ आयर नेते आपले त्या ठिकाणी येत आहेत, माजी मंत्री त्या ठिकाणी येत आहेत, तुम्हाला फॉर्म भरायला यावंच लागेल. तुम्ही मुंबईला असं नाही तर परदेशात असा, पण तुम्हाला तिथे यावं लागेल. त्यानंतर आदरणीय सुरेशजी भोर साहेबांचाही फोन आला, अण्णा तुम्ही कुठे आहेत? मी म्हटलं मी मुंबईला आहे. आणि मुंबईला आमची मीटिंग चालू होती विक्रोळी शाखेमध्ये. ती मीटिंग आम्ही उरकली आणि त्या शाखेमधून त्यांना मी बोलणे करून दिलं की मी खरं मुंबईमध्ये आहे हे दाखवून दिलं. आमची मीटिंग उरकल्यानंतर पुन्हा मला सचिन भाऊ आयरांच्या जे पी आहेत त्यांचाही फोन झाला की उद्या सचिन भाऊ आम्ही येतोय, तुम्ही त्या ठिकाणी हवे आहेत, तुमचं जे काय काम आहे ते उरका मुंबईचं. आणि 2 वाजता मला इशारा दिल्यानंतर 2 वाजता मी तब्बल मुंबईमधून निघालो. शिवसैनिक आदेशाचा पक्का? शिवसैनिक हा आदेश पाळतो. छत्रपतीला स्मरण करून सांगतो की माझ्या 35-40 वर्षाच्या लाईफमध्ये मी वाणीसाहेब एवढ्या वर्षे तालुका अध्यक्ष म्हणून काम केलं, उपजिल्हा प्रमुख म्हणून आज 10 वर्षे काम करत आहेत. मी कधी पक्षाची बेईमानी केलेली नाही. आदरणीय आमदार बाळासाहेब दांगट पक्ष सोडून गेले, मी त्या ठिकाणी सुद्धा गेलो नाही. आणि अनेक पक्षांनी मला मागणी केली का अण्णा तुम्ही आमच्यामध्ये या. आदरणीय शरददादा सोनवणे आमच्या गावचे जावई आहेत, त्यांनी मला सांगितलं का अण्णा मला तुमच्याशी भेटायचं आहे, बोलायचं आहे, तुम्ही मला भेटा, कधी वेळ द्या. मी त्यांनाही भेट दिलेली नाही. प्रामाणिकपणे सांगतो, हा शरद चौधरी कधी कशाला विकला गेला नाही हे वाणीसाहेब तुम्हालाही ज्ञात आहे. मला स्पष्ट बोलायची सवय आहे आणि स्पष्ट बोलल्यामुळं काही लोक माझ्यापासून दुरावतात का हा माणूस खरं बोलतो, ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं. मी एक उपजिल्हा प्रमुख म्हणून काम करत असेल. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की ज्या वेळेला 14 नंबरला जो मेळावा झाला, मला वाटलं आशाताई बुचके आणि शरददादा त्यांचे ए बी फॉर्म बदलले, तसे अजून 4 दिवस आपल्याला पुढे आहेत. आणि जर ए बी फॉर्म बदलला आणि जर माऊली दादाला जर मशाल ते चिन्ह मिळालं तर नक्कीच ते निवडून येतील याची गॅरंटी मी वर्षभर नव्हे तर 40 वर्षे लोकांच्या दसक्रिया असतील, अंत्यविधी असतील, वाढदिवस असतील, दुःखद सुखद कार्यक्रम असेल, तिथं हा शरद चौधरी कधी चुकला नाही आणि कधी कोणाकडे 2 रुपयाची अपेक्षा आजपर्यंत केली नाहीत. आणि कधी कोणत्या पक्षाकडे मी जर पैसे मागितले असेल, कोणी मला दिले असतील तर खऱ्या अर्थाने त्यांनी माझ्या समोर यावे. 10 रुपये दिले तर मी 10,000 देईन, 5 लाख दिले तर मी 5चे 10 लाख त्यांना देईन. परंतु पक्षासाठी गद्दारी मी आजपर्यंत केली नाही, करणारही नाही.
मला आदरणीय सत्यशील दादाचा फॉर्म भरण्यासाठी आदरणीय मंत्री महोदय सचिनभाऊ आहिर साहेबांचा आणि आदरणीय बामणे साहेब संपर्क प्रमुख माजी मंत्री आणि विधान परिषद आमदार हां यांचा मला आदेश आला. मातोश्रीचा आदेश पाळणारा मी नेता आहे, कार्यकर्ता आहे आणि तळागाळातील शिवसैनिकांच्या गळ्यातील मी ताईत आहे. परंतु मी माझं हे कधी लोकांना दाखवलेलं नाही कार्यकर्त्यांना. आजही कार्यकर्ते मला विचारत आहे, बिचारे संभ्रमात असतात, त्यांना उपजिल्हा प्रमुख काय आदेश काय हे अजून काहींना कळालेलं नाही. आणि म्हणून काही जण म्हणतायत का काल तुम्ही माऊलीच्या व्यासपीठावर दिसलेत, आज सत्यशील दादाच्या व्यासपीठावर गेलेत, तुम्हाला काहीतरी पाकिट मिळाले. हे मला फोन बरेचसे आले. परंतु वाणी साहेब प्रामाणिकपणे सांगतो, मी अजूनपर्यंत कोणाचं पाकिट. चर्चा अशी होते की विग्नरची निवडणूक फेब्रुवारी महिन्यामध्ये आहे. विग्नरच्या संचालकपदी शरद चौधरी यांची वर्णी लागणार. मी आदरणीय सोपानशेठ शेरकर साहेब, आदरणीय वैकुंठवासी बाळासाहेब खिल्लारी, ज्यावेळेस मी तालुका अध्यक्ष होतो आणि आदरणीय शेखरदादा कोराळे यांनी भूमिका मांडली की तुम्हाला याच्यात कोणता माणूस आवडतो, त्यांनी 4 चेहरे पुढे ठेवले. तर त्यांनी सांगितलं का आम्हाला आदरणीय शरदांना चौधरी हे आम्हाला संचालक म्हणून या ठिकाणी चालतील. कारण संचालक पदावर असताना कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा कुठल्याही प्रकारचं तिथं वेगळा प्रकार आम्ही केलेला नाही. तिथलेसुद्धा आदेश सोपानांना असतील, आदरणीय गडगे साहेब असतील, हे आदेश पाळण्याचं काम मी प्रामाणिकपणे केलं आणि सच्चाईनं काम कारखान्यामध्ये केलं. याचे साक्षीदार तुम्ही आहात. आणि म्हणून जर त्यांना वाटत असेल तर अण्णाला पुन्हा या ठिकाणी घ्यावं. आणि माझा तसा काही आग्रह त्या व्यक्तिमत्वाकडं नाही आहे किंवा श्रेष्ठीकडं पण नाही आहे. पण मी एक प्रामाणिकपणे या शिवसेनेचा खऱ्या अर्थानं कार्यकर्ता आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेत मी अनेक वर्ष काम केलेलं आहे. मला माऊलीबद्दल सुद्धा काही बोलायचं नाही. तो काही वाईट वागलेला नाही, त्यांनी मला काही वाईट शिकवलेलं नाही. आणि म्हणून पक्षातील कार्यकर्त्यांचा मी नेहमी आदर करत आलेला आहोत. आणि मला काही कार्यकर्ते म्हणतात आम्हाला तुम्ही आवं का घालताय अण्णा, आम्ही तुमच्यापेक्षा बारीक आहोत. मी त्यांना म्हटलं मला ही शिकवण आहे आणि ह्या शिकवणीच्या नुसार मी छोटा कार्यकर्ता असला तरी मी त्याचा अनादर कधी केला नाही, नेहमी आदरच केलेला आहे. माऊली तालुका प्रमुख आहे, मी उपजिल्हा प्रमुख आहे. नियमाने जर पाहिलं तर माझे आदेश त्यांनी पाळले पाहिजेत. पण मी नेम कधी त्यांना काय मग माऊली खंडगळे यांना आदेश काय? माऊली खंडागळे यांना आदेश आहेत की मातोश्रीवरून आदेश आहे की ह्या वेळेस आपल्याला तिकीट मिळालं नाही किंवा तुम्हाला मशाल पाहिजे होती, तुमचं काम चांगलं आहे, कार्य चांगलं आहे, परंतु उद्धव साहेबांनी सांगितलेले माझा हात बांधलेले आहेत. आणि मला तसं जर वाटलं असतं तर 288 जागी मी आपले उमेदवार दिले असते. परंतु मला ह्यावेळी समजून घ्या आणि सर्वजण कामाला लागा. तोच आदेश माऊलीदादांना दिलेला आहे की तुम्ही भरलेला फॉर्म हा तुम्ही मागा घ्या आणि पुन्हा महाविकास आघाडीचं काम नेटाने करा. महाविकास आघाडीचा आमदार सत्यशील दादा यांना निवडून द्या. आणि अशा प्रकारचे आदेश मातोश्रीवरून मला आलेले आहेत. जोपर्यंत तुम्ही उपजिल्हा प्रमुख आहात. तुम्हाला आलेला आदेश तुम्ही खाली माऊलींना बजावलाय का? मला आलेला आदेश मी प्रत्येक कार्यकर्त्याला फोन करून सांगितलेला. माऊलींना सांगितलं? माऊलीला सुद्धा आम्ही बोललेलो आहोत. माऊलीच्या कार्यकर्त्यांसुद्धा मग आमचे मंगेश अण्णा काकडे असतील, आदरणीय ह्या ठिकाणी बंशीदादा चतुर असतील, आदरणीय बाबाशेठ परदेशी असतील, आधारयुक्त माणसाला त्या दिवशी सचिन भाऊ आहिर साहेब आणि आम्ही बाबाशेठ परदेशीच्या घरी जाऊन हे सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांच्यासंग छोटीशी मिटिंग केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेले आहे की आता पुढं तारीख आपल्याला 4 दिलेली आहे. यानुसार ज्या घटना घडतील त्यानुसार आम्ही सर्वजण महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होऊ आणि चांगल्या प्रकारचं नेटाने काम आम्ही महाविकास आघाडीचं करू. प्रत्येकाला अपेक्षा असती, मलासुद्धा अपेक्षा होती मलाही तिकीट मिळेल. या भावनेतून मी आज गेले 5 वर्ष प्रत्येक आण्यापासून तर नाण्यापर्यंत आणि कोपरं ते मांडवं कुठेही दसकरी असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, पाचारण केल्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारचा पेच न पाळता महाविकास आघाडीबरोबर सातत्यानं आम्ही वाणीसाहेब काम केलेलं आहे. आणि आजही आम्ही त्यांच्या तोडीनं ते बोलतील त्या ठिकाणी जाऊन आम्ही कार्य केले. फक्त पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर जे अन्याय झाले ते अन्यायातून खऱ्या अर्थानं ही संघटना पुढे गेली पाहिजे की लोकांनी खोके घेऊन पसार झालेल्या लोकांना धडा शिकवण्याचं काम खऱ्या अर्थाने शिवसैनिक करतात आणि तेच काम यावेळेस आम्हाला करायचं आहे. आणि म्हणून कुठल्या प्रकारची या आघाडीमध्ये बिघाडी होणार नाही. ही सर्व शिवसैनिक हा धर्म पाळणार आहेत. आणि खऱ्या अर्थाने मी मनापासून प्रत्येक शिवसैनिकाची माफी पण मागितली आहे. बाबांनो, माझ्याकडून जरी काही चुकलं असेल किंवा
तिकीट देण्यात सुद्धा काही मिस्टेक झाली असेल तर तुम्ही पक्षप्रमुखांनाही सांभाळून घ्या आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा पदरात घ्या, कारण या ठिकाणी काम करणारे- मशालीला उमेदवारी मिळाली नाही याची खंत आहे. मशालीला उमेदवारी मिळाली नक्कीच खंत आहे. आमचा मीच नव्हे तर तळागाळातील आमचा कार्यकर्ता, मत देणारा वोटर्स हे सर्व नाराज झालेले आहेत. अण्णा उद्या करायचं काय, परंतु शिवसेना म्हटलं तर आगेमूळ, मी तुम्हाला कालही सांगितलं, एकाला डिवचलं तर अख्खे उठतात. अशा प्रकारे गावागावामध्ये आम्ही हात जोडून विनंती केलेली आहे की उद्धव साहेबांचे हात तुम्हीच बळकट करणार आहात आणि खऱ्या अर्थानं जरी आपल्याला मशाल ही निशाणी नसेल मिळाली, माऊली दादा थोडा मी म्हणतो अन्याय झाले असेल, परंतु ह्या वेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला जर उद्धव साहेबांचे हातच बळकट करायचे असतील किंवा त्यांना शिवजन्मभूमीमधून खऱ्या अर्थानं ज्यांनी दिलेलं तिकीट आहे मग उद्या मशालीला दिले, मग मशाल म्हणजे सत्यशील दादा यांना आपण निवडून आणण्यासाठी खऱ्या अर्थानं मला आता खरं वाणी साहेब माझं अंतःकरण बनवून येते की खऱ्या अर्थाने ज्यांना काही कळालं नाही ते म्हणतात अण्णा काल त्या व्यासपीठावर दिसले तर आज ह्या व्यासपीठावर. असं नाही बाबांनो, मला खऱ्या अर्थानं माफ करा. मला जर मशालीला तिकीट असलं तर माऊलीसाठी आम्ही अहोरात्र काम केलं असतं, परंतु मशालीला तिकीट आलं नाही आणि आता जर काम करायचं म्हटलं तर ही बंडखोरी होईल आणि बंडखोरी आपल्याला चालणार नाही. याबद्दल सगळेच पुन्हा उद्या आपल्याला शेण फिकून मारतील, म्हणून मी मला जो मुंबईला आदेश आला तो आदेशाचं पालन करून मी आदरणीय सत्यशील दादा यांच्या फॉर्म भरण्यासाठी सूचक म्हणून, फॉर्म भरण्यासाठी नव्हे तर मी त्या ठिकाणी सूचक आहे आणि सूचक म्हणून मी सहीसुद्धा वाणीसाहेब केलेली आहे. आणि जो संभ्रम माझ्या शिवसैनिका झालेला असेल तो शिवसैनिकांनी कृपा करून तो संभ्रम मागे घ्यावा आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे असतील, पक्षप्रमुख उद्धवजी असतील, त्याचप्रमाणे पक्षातील सर्व घटक यांना आपण खऱ्या अर्थानं बळकटी देण्यासाठी सर्वांचं एक आदित्यजी ठाकरे साहेब असतील की त्यांचीसुद्धा आम्ही सभा या ठिकाणी मागवलेली आहे. असं त्यांचा हात बळकट करण्यासाठी प्रत्येकाने आपलं योगदान मतरूपी करावं. कुठल्या प्रकारे पक्षात बंडखोरी होणार नाही ही प्रत्येकाने काळजी घ्यावी. माऊली खंडागळे यांच्या उमेदवारी संदर्भात निर्णय घेण्याबाबत उद्या नारायणगावला एक बैठक आयोजित केल्याचं कळत आहे. खरं खोटं मला माहीत नाही. मग या बैठकीत काय निर्णय होईल किंवा काय व्हायला हवा, माऊलींनी माघार घ्यायला हवी का? उद्याची वाणीसाहेब आपण म्हणता, तुम्हाला निमंत्रण आहे का? मला त्या गोष्टीचं निमंत्रण नाही, कारण मी सत्यशील दादा यांच्या फॉर्म भरण्या गेल्यामुळं माऊलींनी मला हे निमंत्रित केलेलं नाही. बैठक आहे याचं कानावर आलं? बैठक आहे, कानावरती आहे. आदरणीय कार्यकर्त्यांनी मला सांगितले की अण्णा उद्या काय जे होईल, परंतु मी हात जोडून विनंती केलेली आहे. आदरणीय बाबाशेठ परदेशी असेल, आदरणीय मंगेश अण्णा काकडे असतील, आदरणीय मोहनजी बांगर असतील, आदरणीय आमचे मावळातील जे बंशीदादा चतुर असतील, मी सगळ्यांना हात जोडून त्याच दिवशी विनंती केलेली आहे की त्या दिवशी जुन्नर या ठिकाणी आपले सचिन भाऊ आहिर साहेब आले, त्याच दिवशी सांगले, त्यांनी आम्हाला सांगितलं आमची एक मिटिंग होईल, त्यानुसार खऱ्या अर्थानं मी माऊली दादाला हात जोडून विनंती करीन की गेले 40 वर्षे मी ह्या पक्षाचं काम पाहिलेलं आहे. आदरणीय ज्या वेळेला आशाताई बुचके यांची हक्कलपट्टी करण्यात आली हे तुम्हालाही ज्ञात आहे. फक्त वेडं वाकळं वळण घेतलं तर मातोश्री ही कोणालाही माफ करत नाही, मला तर माफ करणार नाही. बाळासाहेब दांगट काँग्रेसमध्ये गेले, तिथं फार काळ स्थिरावले नाही, पुन्हा ते उद्धव साहेबांच्या शिवसेनेमध्ये आले. लोकसभेला तुम्ही एक संघ काम केलं. 4 दिवसापूर्वी त्यांना, आता असं आपण म्हणू शकत नाही अवदसा आठवली का काय, कदाचित त्यांना ते योग्य वाटलं असं, त्यांनी शरददादा सोनवणे यांना पाठिंबा दिला. ते असं म्हणाले की शरद सोनवणे विजय झाले की त्यांना मी मातोश्रीवर घेऊन जाईल. शरद सोनवणे एकनाथ शिंदेंसोबत गेले म्हणजे गद्दारांच्या सोबत गेले. गद्दारांना साथ देणाऱ्यांना मातोश्री थारा देईल का? आणि बाळासाहेब दांगट यांचं हे वागणं योग्य का? नाही, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आदरणीय आशाताई बुचके यांची हकलपट्टी झाल्यानंतर आपल्यासुद्धा डोळ्याला पाणी आलं की ताईंनी पक्षासाठी भरपूर काम केलं, पण वेळेला हकलपट्टी केली हे सगळ्यांना दुःख झालं. तसंच आदरणीय आमदार आदरणीय बाळासाहेब दांगट ह्या कुटुंबियाची जर व्याख्या पाहिली तर आदरणीय बाजीराव शेठ दांगट यांचा शब्द त्या ठिकाणी पाळला जातो. आदरणीय बाळासाहेब दांगट यांचाही शब्द पाळला जातो. ज्या वेळेला मी मातोश्रीवर गेलो त्याला मला वाटते 2-4 महिने झाले असतील, त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी भेट देताना ते म्हटले, आमदार बाळासाहेब दांगट आपण 2 वेळा भगवा झेंडा ह्या जुन्नर तालुक्यात शिवनेरीवर फडकविला
आणि आता तुम्ही पुन्हा माझ्याकडं आलेला आहात, हे पुन्हा तुम्हाला शिवनेरीवर भगवा फडकवण्याचं काम बाळासाहेब दांगट आपल्याला करायचं आहे. हे स्वतः उद्धवसाहेब आमच्यासमोर बोलले. पण आदरणीय बाळासाहेब दांगटांची मनशक्ती का अचानक बदलली? मी साहेबांना म्हटलं, बाळासाहेब नक्की काय होतं आहे? तर ते म्हटले, मला खऱ्या अर्थानं माऊली शेठ समजावून घेत नाही आहेत, मला नीट वागणूक देत नाही आहेत आणि अशा प्रकारे माझं मन लागत नाही. अशा प्रकारे त्यांनी माझ्याकडे खंत व्यक्त केली. परंतु आणल्या दिवशी माऊली शेठ खंडागळे त्यांना भेटून आले, शरददादा सोनवणे भेटून आले. मलाही बाळासाहेब दांगट यांनी फोन केला, अण्णा मला विचारल्याशिवाय तुम्ही कुठं जाऊ नका आणि मला तुमच्याशी बोलायचं आहे. आदरणीय शरददादा म्हटले, मला बोलायचं आहे. पण आदरणीय माऊली शेठ खंडागळ्यांचा फोन आला का मी इथून 12 वाजता त्या ठिकाणी पळालो आणि म्हटलं, जर साहेबांनी मला जर शरददादा पुढं नेलं तर पुन्हा तुमच्यासारखे लोक मला माफ करणार नाही. जरी मी बाळासाहेब दांगट बरोबर गेलो तर म्हणतील, तुम्ही उपजिल्हा प्रमुख आहात, तुम्हाला समजत नाही का तुम्ही कुठे का आलात? आणि म्हणून बाळासाहेब दांगट यांनी शिस्त मोडली. तुम्ही एक जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख आहात, बाळासाहेब दांगट यांच्यावर पक्ष कारवाई करणार? निश्चित. तर त्यांना 4 तारीखपर्यंत सांगितलेलं आहे. आदरणीय बाळासाहेब दांगट माघारी फिरा, नाही माघारी फिरले तर पक्षातनं अकलपट्टी होणार ही अटळ. एक हकलपट्टीपेक्षा प्रेमाचा सल्ला त्यांनी दिलेला आहे की बाळासाहेब तुम्ही दिल्या घरी सुखी राहा, तुम्ही पुन्हा माघारी या. तुम्ही झालं दांगट परिवाराचं झालं तर हे प्रेम वेगळं आहे. मागे आले नाही तर मागं आले नाही तर तुम्ही मागाशी म्हटल्याप्रमाणे पक्षाची शिस्तभंगाची कारवाई होते. हकालपट्टी शिवसेनेचा शब्द हा प्रचलित आहे, हकालपट्टी. पण आता त्यांनी सांगितलेले एक शिस्तभंगाची कारवाई करायला लावू नका. जे बाजूला जात आहेत त्यांनी आपल्या प्रभावात या, अशा प्रकारच्या आलेले आदेश. आणि खऱ्या अर्थानं सर्वजण प्रामाणिक आहे. परंतु माशेली दांगट साहेबांना विनंती काय? दांगट साहेबांना विनंती हीच आहे की दांगट साहेब तुम्ही पुन्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर थांबा. तुम्हाला कुठेही पण काही पण तुम्ही उद्या जी मागणी करीन तिथं जर सत्ता आली तर ते सत्तेनुसार तुम्हाला योग्य ठिकाणी बसवतील, तुमचा नेमकी आदर करतील, अनादर करणार नाही. असे आदरणीय बाजीराव शेठसुद्धा मला बोललेत. एक बंधुतुल्य म्हणून, अण्णा तुम्ही उपजिल्हा प्रमुख आहात, आदरणीय बाळासाहेब दांगट यांना समजा. तर मी दुसऱ्या दिवशी बाळासाहेबांकडे जात असताना बाळासाहेब पुन्हा मुंबईला गेल्यामुळं साहेबांची माझी भेट तुमचं आणि दांगट यांचं त्याच्यानंतर मधल्या 2-4 दिवसामध्ये हे विषयावर काही बोलणं झालं? बोलणं होण्यापेक्षा ते मुंबईला गेल्यामुळं मी फोनवर वगैरे काही संपर्क नाही. मुंबईला गेले डायरेक्ट आणि मी गावाला आलो आणि मी त्यांना शोधण्यासाठी गेलो, पण ती माझी भेट झालेली नाही. पण मला असं वाटतं की बाळासाहेब दांगट नेमकी पक्षाचा आदर करून पुन्हा आपल्या उद्धव साहेबांच्या बरोबरीने येतील आणि जर सत्ता आपली महाराष्ट्र राज्यामध्ये आली तर त्यांना काहीतरी पदावर एक चांगल्या प्रकारचं काम आमदारकीच्या काळामध्ये त्यांनी 2 टर्मला केलेलं आहे आणि अतिशय शांत संयमी व्यक्तिमत्वाला पुन्हा न्याय देतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे. लोकसभा निवडणुकीला तुम्ही खासदार कोल्हे यांचं काम जीव तोडून केलं. प्रत्येक बूथवर शिवसैनिकांनी आपलं रक्ताचं पाणी केलं. खासदार कोल्हे असं म्हणाले होते की तुमच्या कामाचं चीज होईल, योग्य न्याय दिला जाईल. तुम्हाला विधानसभेला खासदार कोल्हे यांच्याकडनं न्याय मिळाला का? वाणीसाहेब तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे प्रचार सभेमध्ये किंवा आमच्याशी हितगुज करताना त्यांनी आम्हाला सांगितलंच होतं, जर चांगल्या मताने माझी जर निवड झाली किंवा मी खासदार म्हणून आलो तर ही जागा शिवसेनेला सोडू, प्रयत्न करू, हे सर्व गोष्टी बरोबर आहेत. परंतु त्यांनी आपल्या भेटीनंतर जी YB चव्हाण या ठिकाणी माऊलीदादा असतील, तिकडून शरददादा आले होते, तिकडून अतुलदादांची माणसं होती, अनेक मंडळीने त्या ठिकाणी भेटी घेतल्या. परंतु तापलेल्या शिवसैनिकांनी पुन्हा यांना ज्या कोल्हे साहेबांना भेटल्यानंतर आमच्या अजितदादांनी तर त्या ठिकाणी डायरेक्ट उल्लेख केला, तुम्ही देत होतात ना. तापलेल्या भानात त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं का आमच्या माऊलीला तुतारी जरी दिली तरी आम्ही ती स्वीकारू, पण आम्हाला उमेदवारी कुठल्याही प्रकारे पाहिजे, अशा प्रकारचा आग्रह त्यांनी धरला. ते म्हटले तुमच्या नेत्यांना विचारा, तुम्हाला लागली तर तुतारीची आम्ही. मग आम्ही काय आमच्या नेत्यांकडे गेलेलो नाही, कारण आम्ही आमच्या महाविकास आघाडीचा धर्म. खासदार कोल्ह्यांची मग काही चूक नाही. चूक नाही. त्यांनी प्रयत्न केला. आजही ते सांगतायत मी प्रयत्नवादी होतो, परंतु श्रेष्ठीचा आदेश आल्यानंतर मलाही त्याच्याबद्दल काही बोलता आलेलं नाही. पण मी एवढं सांगेल का शेवटच्या क्षणापर्यंत अमोलदादा कोल्हे यांच्याबरोबर माऊली आम्ही सगळेच जण होतो आणि ते प्रयत्नवादी होते, प्रयत्नसुद्धा त्यांनी केलेत.
परंतु हेच सांगण्यात आलं का जर मुंबईला तुमच्या 46 जागा दिलेल्या आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला इकडं आमच्याकडं जबाबदारी दिलेली आहेत. अनेक ठिकाणी जशा जबाबदाऱ्या दिल्यात त्या धर्म महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जे धर्म पाळायचे तेच कार्यकर्त्यांनी पाळायचेत. आणि तोच आदेश खाली आल्यानंतर आम्ही खऱ्या अर्थानं जे तापलेले शिवसैनिक होते की कुठल्याही प्रकारे माऊलीला तिकीट मिळालं पाहिजे, मशाल तालुक्यात पेटली पाहिजे. माशेलीच्या याच्यावर हा तालुका शिवजन्मभूमीमध्ये आज अनेक सभापती होऊन गेले, नगराध्यक्ष होऊन गेले, जास्तीत जास्त सीटं आपल्याला या ठिकाणी मिळाली. आणि तो कॉन्फिडन्स माझ्यासारख्या कार्यकर्त्याला होता. घराघरात जाऊन माता भगिनींचं आम्ही पाय धरलं आणि त्यांनी आजही, कालही तुम्ही पाहिलं असेल का कमीत कमी 40 ते 50 लाखाचा निधी माऊलीला समाजाने जमा करून दिला. समाजाला वाटत होतं तुतारीला AB फॉर्म. जर उद्या माऊलींची माघारी झाली तर हे पैसे परत वाटणार का, काय करणार? नाही, आता त्यांनी खर्चासाठीच दिलेले आहेत ना ते पैसे त्यांना माऊलीला. झालेला अगोदरचा खर्च हिशोबात दाखवणार. आता जर विधानसभा लढणार नसाल तर पैसे रिफंड करणार. माऊलीचं आजही कामकाज चालू आहे. माऊली अजूनही 4 तारखेपर्यंत त्यांच्या मनाला वाटतंय की मी जर माघारी झाली तर गोळा केलेले पैसे लोकांना परत देणार का? नाही, आता त्यांच्या मनात काय आहे, त्यांचा खर्च किती झालेला आहे, भावनेपोटी दिलेली समाजाने हा निधी आहे का माऊली तुम्ही लढा. आणि हे तुम्ही अजूनही कमी पडले तर माझ्याकडं सुद्धा 4-5 नावं त्यांची आलती का त्या 2-2 लाख आम्ही पण देतो. अशा प्रकारे लोकांच्या भावना होत्या मशालीबद्दलच्या, माणसाबद्दल नाही. पण मशाल ही तालुक्यात पेटली पाहिजे, मशालीला उमेदवारी मिळाली पाहिजे. मग त्या ठिकाणी दगड जरी दिला तर सिंदूर लावण्याचं काम मतदार करणार होते. परंतु महाविकास आघाडीपूर्व आम्ही सर्वांनी हात टेकले आणि अमोलजी कोल्हे यांनी आम्हाला चांगल्या प्रकारची साथ दिली की आम्ही नाकारून चालणार नाही. आणि तुम्ही मगाशी पहिला प्रश्न विचारला, खऱ्या अर्थानं अमोलदादांना मी काही टीका केली नाही, परंतु मला जे पोस्टर दिसले ते मला कुठंतरी खटकलं की असं घडायला नको. आणि असं घडलं तर ही लस सगळीकडे पांगत जाईल, म्हणून ही कुठंतरी इदत शांत झाली पाहिजे. शेवटचा प्रश्न. हो, खासदार कोल्हे शिवसैनिकांना न्याय देऊ शकले नाही विधानसभेसाठी, हे वास्तव आहे. हे वास्तव आहे. आता विधानसभेला तुम्ही पुन्हा महाविकास आघाडीला मदत करताय. हो, तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने शेरकर कदाचित आमदार पण होतील. ते आमदार झाल्यानंतर शिवसेनेच्या वाट्याला काय, पंचायत समिती सभापती पद, बाजार समितीला जास्त जागा, जिल्हा परिषदेला जास्त जागा, असं काही आतून ठरलंय का? ज्याचे जास्त संख्याबळ असेल पंचायत समितीला तर त्यांना सभापती त्या ज्याचे ठिकाणी- आमदार, ज्या पक्षाचे खासदार, त्यांचे लोक जास्त निवडून येणार, पुन्हा शिवसेनेवर अन्याय होणार. नाही, शिवसेनेवर आता अन्याय करणार नाही आणि शिवसेनेवर अन्याय पण होणार नाही. हा प्रश्न मला वाटतं आमच्या जे अन्याय करणार नाही का तुम्ही करून घेणार नाही? नाही, आता अन्याय होणार नाही आणि अन्याय करणार सुद्धा नाही. कारण शिवसैनिकांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे. तुमच्या अपेक्षा काय? आमची अपेक्षा उद्या होणाऱ्या इलेक्शनमध्ये मग त्या ठिकाणी नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल, जिल्हा परिषदचे जास्तीत जास्त उमेदवार आले तर त्या ठिकाणी न्याय मिळेल. परंतु तालुक्यामध्ये पंचायत समितीला डिमांड आहे. जर पंचायत समिती जास्त आपली लोक आली तर आणि एखादा कमी सरस जरी झाला तो न्याय खऱ्या अर्थानं शिवसेनेला ही मंडळी नक्की देणार आहेत. अशा प्रकारच्या भावनाही आम्ही कोल्हे साहेबांकडून वधून घेतल्यात. ते कुठेही कमी पडणार नाही. तो न्याय घासून नाही तर ठासून हे सगळं मिळणार. घासून नाही तर ठासून या वेळेला नक्की होणार आणि त्याच्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. तुतारी वाजणार, तुतारी वाजणार. तुतारी यावेळेस वाजणार, हमखास वाजणार. कारण 40 वर्षाचा अभ्यास आमच्यासारख्या कार्यकर्त्याचा आहे. कारखान्यात सुद्धा आम्ही काम केलेलं आहे. आदरणीय सत्यशील दादा मितभाषीय आहे, गोड स्वभावाचे आहेत. काल मी बोलताना सांगितलं की फणसासारखे जरी काटेरी दिसत असेल, कमी बोलत असेल, पण आतून खूप गोड आहेत. परंतु जे समाज ज्या जवळ जातील त्यांनाच कळेल की सत्यशील दादा ही काय चीज आहे. कारण सत्यशील दादांचं काम खऱ्या अर्थानं निवृत्ती शेठ जो फंड आहे आपल्या कारखान्याद्वारे तो चालतो की कोण पडला, कोणाला काय आजार आले तर त्या ठिकाणी सभासदांसाठी ती निधी वापरल्या जातात. हे काही लोकांना अजूनही माहीत नाही. ती अशी भरीव काम सत्यशील दादा करत असतात आणि बऱ्याचशा लोकांना त्या कारखान्याच्या माध्यमामधून जे टेक्निकल कॉलेज किंवा टेक्निकल विभाग आहे त्या विभागाच्या माध्यमातून बऱ्याचशा मंडळींना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम आदरणीय सत्यशील दादा करतायत. आज सत्यशील दादांनी शिकवलेली बरीचशी मंडळी आहेत
आणि त्या टेक्निकलमधून आज आमच्या गावात एका कार्यकर्त्याच्या टेक्निकल झालेला माणूस आज 4 फॅक्टऱ्या त्याच्या रांजणगावला आहे. आणि अशी मंडळी त्यामधून पुढे गेलेली ती सत्यशील दादाला विसरणार नाही. कामही चांगलं आहे, कार्य चांगलं आहे. आणि उद्यासुद्धा सत्यशील दादा ज्याला आपण म्हणतो ना त्याला पोथा येत नाही, तो पाण्यात पडल्यानंतर पोहायला नक्कीच शिकतो. वाणी साहेब, तुमच्या भगिनी आशाताई बुचके पुन्हा रिंगणामध्ये आहे, काय आशीर्वाद? आशाताई बुचकेंचं सुद्धा काम प्रामाणिकपणे चांगलं आहे. आशाताईंचा मी फॅन आहे, फॅन होतो, आजही आहे. परंतु महाविकास आघाडीच्या धर्मापुढं आम्हाला आमचं काम सोडून आम्हाला दुसरीकडं जाता येणार नाही. त्यांनी तालुक्यात कामं चांगली केलेली आहे, नाकारता येणार नाही, साऱ्या तालुक्यांनी पाहिलेली आहे. परंतु ज्याला ज्याला बांधिलकी आहे आम्हाला महाविकास आघाडीचा धर्म पाळावा लागेल. आदरणीय सत्यशील दादा यांना निवडून आणावाच लागेल, नाहीतर आपण सर्वजण एक येऊन काही काम होणार नाही. आणि म्हणून मग अशी मी विनंती केली की तळागाळातील माझ्या शिवसैनिक बांधवांना, माझे विभाग प्रमुख असतील, गट प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, बूथ प्रमुख असतील, BLO असतील, सर्वांनी जीव तोडून सत्यशील दादासाठी काम करायचे. आणि आपल्याला मातोश्रीला, उद्धव साहेबांना, पक्षप्रमुखांना, त्याचप्रमाणे शरदचंद्रजी पवार साहेबांना आणि नाना पटोले तथा गांधी परिवाराला हे एक दाखवायचं चित्र की सत्यशील दादा हा एकटा नाही आहे, सत्यशील दादाच्या मागं हा सारा परिवार आहे. आणि म्हणून या परिवारातून आमदार सत्यशील दादा नक्कीच होणार. यात कुठल्या प्रकारची मला वाटत नाही की काहीतरी कमतरता जाणवते. ही सर्व भरीव काम आहे. तुमच्या गावच्या जावयांचं काय? आमच्या जावयांबद्दल सुद्धा आम्हाला आदर आहेत. परंतु ज्या वेळेला जावयांना सांगितलं का जावई तुम्ही शिवसेनेशी, उद्धव साहेबांशी तुम्ही आल्या घरी सुखी राहा, पण ज्या दादांना मी शिवसेनेत आणलं, ज्या दादांना मी प्रेमाने माझ्या जवळ घेतलं, तालुकावर फिरवलं, तालुका दाखवला, मला खऱ्या अर्थाने हसायला येते की त्या दादांना मी बोटाला धरून म्हणजे माझी हुंडेकरी व्यवसाय आणि हुंडेकरीच्या व्यवसायानुसार दादा यायचे आणि बाजूला बसायचे. माझ्याकडं 40 गाड्या टमाट्याच्या भरायच्या तालुक्यामधून. मग त्या ठिकाणची तर बेल्ल्यापर्यंत मी टमाटा जमा करायचा. त्यावेळी दादा पट्टी बेडला आलेलं म्हणायचे अरे कसं काय? म्हटले आमचे बाळासाहेब दांगट दुसऱ्या पक्षात दादा पण तुमच्यासारखा कार्यकर्ता आला तर नक्कीच येशील. दादांनी थोडा दिवस पाहिलं आणि दादांनी पुन्हा आपल्या शिवसेना पक्षात आले आणि शिवसेनेला चांगले दिवस आले. मी आपल्या यांना पण सांगितलं की खासदार साहेब तोला मोलाचा माणूस आणलाय, आमचा जावई आहे, खर्च करणारा आहे. शिवसेनेला जरा खर्च करणारी माणसं कमी आहेत, आम्ही दुबळी माणसं आहे, पण द्या आमच्या दादाकडे बघा. त्यांना उपजिल्हा प्रमुख पद दिलं. दादांनी मांडीवर घेतलं, ओळखी पाळखी झाल्या, सगळा तालुका फिरले. दादांना काही कमी पडलं नाही. परंतु दादांना बाळासाहेबांसारखं विनाशकाली विपरीत बुद्धी आपल्यामधून गेले आणि शिवसेनेत होते, चांगले दिवस आले. आता जर शिवसेनेत असले तर बिनबोबाट ते आमदार झाले असते आणि ती धुरा त्यांना सांभाळावं लागली असते. परंतु दादांनी पक्ष सोडल्यामुळं चलविचल झाली आणि आज आपल्याला तुतारीच्या मागं जावं लागलं, नाही तर आपल्याला तुतारीच्या मागं जावं लागलं नसतं. बरोबर ना वाणी साहेब? जे आपले धड वागले असते तर दुसऱ्याचं काय म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? दुसरं करता आपल्या डोक्याची वेळच आली नसती. ती म्हण तुम्हाला आता मला एक शेवटचं सांगा, आमदार अतुल बेनके हे पाणीदार आमदार आहेत असे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. तुम्ही सांगता त्यांचं पाणी हटलंय, म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? आदरणीय अतुलजी बेनके आज आमदार आहेत. आमदार साहेब प्रेमाने चांगले आहेत, पण खुनशी स्वभावाने वागतायत, थोडी खुनच धरतायत. तुम्हाला काय अनुभव? आणि मला अनुभव आहे ना, आम्ही जर कार्यक्रमाला गेलो तर त्यांच्या कार्यकर्त्याची नावं घेतात, पण आम्ही उपजिल्हा प्रमुख आम्हाला तिथं पाचारण केलं आहे, मग तिथं आमची नावं कट करतायत, आमची नावं घेत नाही. किंवा कधी मी अनेक कार्यकर्ते पाहिले, आज शरदराव लेंड्यांचं मी उदाहरण देतो, ते कट्टर राष्ट्रवादी समर्थक, पण बिचारे कुठल्याही कार्यक्रमात दसकरीत जरी भेटले तर प्रेमाने नाही म्हटलं तर हसणार, नाव तरी घेणार. शरददादासुद्धा तसेच आहे, हसणार, नाव तरी घेणार. शिवाजीराव काळ्यांसारखं पाठीवरती हातसुद्धा फिरवणार. आणि अशा प्रकारची जीवाभावाची हे माणसं आहेत. परंतु अतुलदादा हे खुन्नच धरतात आणि ते नीट बोलतसुद्धा नाही. फोन केला तर फोनसुद्धा घेत नाही. अरे एवढी घमेंट कशाची? तुमच्या तोलामोलाचे आम्ही पण आहेत, पण आम्ही गाड्यांनो फॉर्म नाही भरला. आम्हाला साधे मतदार म्हणतात, अण्णा तुम्ही जरी उभे लावले असते ना तुम्हाला आम्ही सिंदूर फासला असता. पण आम्ही आदर करणारी मंडळी आहेत तुमच्यासारखी. पुन्हा माऊलींसारखी माघार घ्यावी लागली असती.
नाही ते काही झालं असतं तर कसे घडलं असतं, पण एक त्यांना दाखवून दिलं असतं की आम्ही सुद्धा त्या लेवलचे आहोत, तुम्ही आम्हाला डावलू नका. पण इथं आज सगळ्यांना सन्मान द्या, रिस्पेक्ट दिला पाहिजे. शेवटी आम्ही पण माणसं माणसं आहोत. आहोत. तुम्ही आमदार आहेत, आम्हाला अभिमान आहे. सामान्य माणसाला चांगलं बोला, चांगलं वागा. तेच मी आदरणीय माऊली शेठ कुराडे आमचे जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे होते, सभापती दीपकराव आवटी होते, त्यांना म्हटलं का हो तुम्ही तर लय कट्टर समर्थक आणि तुम्ही इकडे कसे काय वळाले. तर त्यांनी सांगितले आमच्या जवळून जातात तर आमच्या संघ बोलतही नाही, आणि मग त्यांच्या माणसांची ते नीट बोलत नाही तर आमच्यासारख्यांची काय कदर ठेवणार आहे. माऊली कुराडे कुठे आहेत आता? आता माऊली तुतारीकडे आहेत, सभापती तुतारीकडे आहेत, राजुरीचे निम्म सैनिक सगळं तुतारीकडे आलेलं आहे. काय तर फक्त तुम्हाला आमदारकी मिळाली म्हणून ज्या समाजातील शरद चौधरीला श्रीमंत आहे त्याचं एक मत तुम्हाला आहे, तर आमचा हा गरीब पाणी भरणार आहे उसाला तेच मत त्याचंही पडणार आहे. आणि म्हणून ही गुरमी निवडून आलेल्या माणसांनी किंवा पदावर बसलेल्या माणसांनी कधी धरायची नसती. त्यांनी प्रेमाने समोरच्याशी प्रेमाने बोललात, हसलात तर दिवसभर तो माणूस अरे सभापती आपल्या संघ बोलला, अतुलजी बेनके आपलं नाव घेतलं. शरदचंद्रजी पवार साहेब माग एकच मी सांगतो, वाणी साहेब ज्या वेळेला उंबरच्या ग्रामपंचायतची फीत त्यांनी कापली आणि काळवाडीत गेलेत, काळवाडीमध्ये वामन नावाचे जे हे होते आम्ही आमदार म्हणायचे, टोपण नाव त्यांना, आणि त्या एकनाथ आमदारांना त्यांनी विचारलं अरे मी इथं आलो आहे ते एकनाथ आमदार कुठे आहेत, काकडे पाटील. आणि अशा प्रकारे पवार साहेब जर जुन्या माणसांच्या पाठीवर हात फिरवतायत, तुम्ही काल झालेले आमदार तरुण आहात, आमच्यापेक्षा वयाने तुम्ही 4-5 वर्षे कमी आहेत, तुमच्यापेक्षा आम्ही 10 वर्षांनी सिनियर आहोत. शरददादाला मी सिनियर आहेत, हक्काने कान पकडायचा अधिकार आहे. अतुल बेनकेंनाही सिनियर आहेत आणि शरददादालाही सिनियर आहेत, आणि ताईना आम्ही एका वया गटातले आहेत, आमची त्या बहीण आहेत. पण तरी आम्ही आमचा महाविकास आघाडीचा धर्म पाळलाय. आणि ही धर्म पाळण्याचं फक्त कसं आहे, इलेक्शनला ज्यांनी त्यांनी जर धर्म पाळावा, इलेक्शन संपल्यानंतर प्रत्येकाच्या घरी जेवायला जा, मिठ्या मारून भेटा. पण आज तुम्ही इकडं दाखवताय वाढदिवसाला का ही दुस्ती तुटणार नाही, तुम्ही नाचतायत गातायत आणि इलेक्शन आले का एकमेकाचे वैरी बांधतायत, आणि मग काही मतदारांनाच दाखविता का आमचा लय मोठा वैरी. गोष्टी तुटायची नाही. हं. शरददादा सोनवणे यांच्या वाढदिवसाला सत्यशील शेरकर गेले होते, दोघे एकत्र नाचले होते. मग मला तेच म्हणायचंय, मग तुम्ही असे आनंदाने का नाचत नाही. मला सकाळी दिसलेला माणूस संध्याकाळी दिसत नाही. आज तालुक्यामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे, आणि मग मला वाटते तुम्ही गुढीनं घ्या ना, एवढं पैसे घालवणे, एवढे 30 जण उभं राहण्यापेक्षा तुम्ही सांगा ना हो तुम्ही आजची ही तुतारीत चालू द्या. मी 5 वर्ष भोगलेत, त्यांनी 5 वर्ष भोगलेत. सत्यशील दादाला काय तुम्ही आमदार केला नाही कधी, पण यावेळेस होऊ द्या ना सत्यशील दादा, पुढच्या वेळेस तुमचा नंबर घ्या. असं का करत नाही मंडळी. आणि याच्यामुळं मतदाराला सुद्धा एवढा त्रास होतोय की मतदारांनी नेमकी कोणच्या मागं जावा. ठीक आहे, सत्यशील दादा बाजार चांगला चालतोय, बाजाराच्या ऊसाच्या दरावर आज शेतकऱ्यांच्या घरापुढं 4 चाकी गाडी दिसती, बाजारभाव चांगला भेटतोय. ऊसाला म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सत्यशील करत आहे. आणि हे आम्ही पाहिलेलं आहे की त्यावेळेस आदरणीय चेअरमन साहेब सोपान शेठ शेरकर वारले, म्हणले आता कारखान्याचं नक्की होणार काय, कशा प्रकारे चालेल. पण आदरणीय सत्यशील दादांनी ही तोफकीळ चांगल्या प्रकारे सांभाळली, चांगला कारखाना चालवला, आणि आजही त्यांचं गुडविल चांगलं आहे. कमी बोलत असतील पण त्यांचं काम चांगलं आहे, हेच मी सांगेल. आणि अशा प्रकारे जर सगळ्यांनी गुढीने घेतलं बाबांनो, तर शेतकऱ्यांनाही त्रास होणार नाही आणि मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनाही त्रास होणार नाही. हा तिकडे गेला आणि तो इकडं आला, बाबांनो काय कोण कोणाला देत नाही. आता मी सर्व अनुभव घेतलेत. पण मी बाजार समितीला निवडणूक लढवत असताना वाणी साहेब, मी उमेदवार असताना प्रत्येक जे मतदार आहेत सोसायटीचे, त्यांच्या खिशात 10-10 हजार बिचाऱ्यांनी घेतले नाहीत, काही डिनन घेतले नाही, पण आम्ही घातलेत खिशात. आणि म्हणून ही इलेक्शन जरी असेल तर सर्वसामान्य तळागाळातील शेतावर बांधावर जाणार लोकांना कोण काय देते, त्यांच्या चुली त्यांनाच पेटवायचे, त्यांची कामं त्यांनाच करायची. त्यांचं एवढंच म्हणणं असतं की जे वेळेला आमच्या मतदारांवर संकट येईल, तथा काही संकट आल्यानंतर फोन तरी आमचा नक्की उचला. तर अतुल शेठ तर माझा तर कधी फोनच उचल नाही. त्याला वाटतं हा काय बोलतो. अरे बाबा मी चुकीचं काही तुला सांगणार नाही, मी एवढंच सांगेल ईद ॲक्सिडेंट झाला आहे, त्याला काहीतरी मदत हवी आहे की तू काहीतरी तर, नाहीतरी तुमचा काहीतरी फंड आम्हाला दे. परंतु आम्ही आत्तापर्यंत फंड मागितला नाही. आमच्या ग्रामपंचायतला आम्ही फंड मागितला आहे, आमची सरपंच ताई दाबा धरून बसली, परंतु अमोलदादा कोल्हे यांचे 10 लाख आले पण, आणि इमारत निम्मी अर्धी उभी राहिली, पण अतुलदादाचा फंड आजपर्यंत आमच्याकडं आलेलाही नाही. आणि म्हणून हे राष्ट्रवादी काँग्रेस फक्त दिशाभूल करतायत आणि लोकांना आकडेवारी अमकं तमकं फक्त दाखवतात. पण सर्व
साधी बुळी माणसं यावेळेस फसणार नाही आणि यावेळेस बारी ही तुतारीचीच होणार आहे याची सरांनी नोंद घ्या. कारण दादाचं कामही चांगलं आहे आणि चांगल्या कार्यकर्त्याला न्याय द्या. आपल्यासोबत होते शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद अण्णा चौधरी. परखड व्यक्तिमत्व, जे होटात एक पोटात एक असं अजिबात नाही. शिवसेना प्रमुखांचा आदेश आहे, आपल्याला महाविकास आघाडीचं काम करायचं आहे, माऊली खंडागळे मागे फिरा माघारी घ्या अशा प्रकारचा आदेश आहे. शरद सोनवणे यांनी जर शिवसेना सोडली नसती तर आज तुतारीच्या मागे फिरायची वेळ आली नसती. बाळासाहेब दांगट व्यवस्थित राहिले असते तरी सगळं स्थिरस्थावर झालं असतं. बाळासाहेब दांगट 4 दिवसापूर्वी अचानक काय त्यांच्या डोक्यामध्ये आलं, शरद सोनवणेंना पाठिंबा द्यायला गेले. त्यांचं हे वागणं चूक अशी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. खासदार कोल्हे यांच्यावर जे बोललो ते बोललो, जे घडलं ते अनावधानाने घडलेलं आहे, मला नीट माहिती मिळाली नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. खासदार कोल्हे यांचं काम चांगलं आहे, सत्यशील शेरकर आमदार होतील असा त्यांना आत्मविश्वास आहे. लोकसभेनंतर शिवसैनिकांच्या पदरात फारसं काही पडलं नाही. विधानसभेला आम्ही शेरकरांना विजयी करू. येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद किंवा इतर सहकारी संस्थांमध्ये शिवसैनिकांना न्याय वाजवून देऊ अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. मतदारांनो, कोणाच्या सोबत जायचं, कोणाला साथ द्यायचे तुम्ही ठरवा. अण्णा, आपण विघ्नर टाईम्सशी मनमोकळे बोललात, रोखठोक बोललात, आपल्याला मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. असताना अनुदानात दिवाळीचा सण आहे, सर्वजण दिवाळी करणार आहात आणि सर्वांना या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देत असताना ही दीपावली सुख समृद्धी आरोग्यमय आणि सर्वांना भरभराटीची जावो आणि आपल्या हातून खऱ्या अर्थानं सेवा करीत असताना ही मतरूपी सेवा ही खऱ्या अर्थानं आपण आपल्या आदरणीय सत्यशील दादाच्या पदरात टाकावी आणि दीपावली खऱ्या अर्थानं सगळ्यांची गोड व्हावी अशा दीपावलीच्या गोड गोड शुभेच्छा आपणा सर्व मतदारांना आणि माझ्याबरोबर काम करणारे आमचे सर्व कार्यकर्ते, बूथप्रमुख, गटप्रमुख, त्याचप्रमाणे शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटना, सर्व नेत्यांच्या वतीनं, सचिनभाऊ आहिर साहेबांच्या वतीनं, त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख आमचे सुरेशभाऊ भोर, आदरणीय बामणे साहेब संपर्क प्रमुख आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेचा एक उपजिल्हा प्रमुख नात्यानं आपल्याला पुन्हा उद्धव साहेबांच्याही वतीनं सर्वांना गोड गोड शुभेच्छा देतो आणि सर्वांनी गोड हा कार्यक्रम मतदानाचा करावा. कुणी जर बाहेर जात असेल त्या दिवसाला जाऊ नये, आपलं लाख मोलाचं मत आपल्या सत्यशील दादाच्या पारड्यात टाकावं एवढी विनंती करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विघ्नर टाईमच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त राहा, आनंदी राहा आणि मतदान कोणाला करायचे तुम्ही ठरवा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.